कबूतर चोरीचा एफआयआर होतो, मग दादांचा का नाही असा प्रश्न उपस्थित केला गेलाय। हवाई वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। खराब विमान चुकून दिलं की मुद्दाम दिलं, मुंबईप्रमाणेच बारामती पोलिसांवर सुद्धा कोणाचा तरी दबाव असल्याचं विधान पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी केलेलं आहे। त्यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत। काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली 160 उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा एफआयआर झाला आणि दादांच्या बाबतीत एफआयआर होऊ शकत नाही। अरे कसला न्याय हा? अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकार आहे हा। आम्हाला तिथं बीएनएस ऍक्टली त्या ठिकाणी दिलेला अधिकार आहे आणि मग हे होता सुद्धा जर एफआयआर होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का? कुणाचा तरी दबाव आहे, नाहीतर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता। आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवत होतं की आम्ही जे बोलतोय ते खरंय, पण तरी सुद्धा यांचा पेन एफआयआर कडे त्या ठिकाणी वळत नाही। त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते, जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय का ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि व्हीएसआर कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे। मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल आणि मग त्या कंपनीचं आणि व्हीएसआरचं नातं असेल तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो।